नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात मराठी ऑडिओ बुक यश तुमच्या हातात. मागील भागात आपण जी कथा ऐकली, या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. पहिली, आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधीबरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती लगेच करून त्या संधीचे सोने करता यायला हवं. दुसरी, आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते. तिसरी, आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते, तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते हे लक्षात घ्या. चौथी, मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जातं. पाचवी, एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही. येणारी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. डेव्हिड आणि गोलियाथ. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियाथची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड एक पोरगेलसा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांना ठाऊकच आहे. डेव्हिडने केवळ गोखणीच्या साह्याने राक्षसाला मारून टाकलं. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेण्यासारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं सामोरं जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचारामुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थांची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा कार्यालयीन सोयीसुविधांवरून होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधांवरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात, मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा 2 अर्थ ध्वनित होतात. पहिला, त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही. अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणावे लागेल. दुसरा, काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो, किंवा जर काम न करण्याचा त्यांनी निश्चयच केला असेल तर तत्वाचा बनतो. साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगांनी विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकारार्ह वाटतो. म्हणून केवळ एक हात किंवा पाय नसतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तोच संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण असाच सर्वांगीण विचार करायला हवा. आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात आणि ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्यांचे वास्तव आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्यानेच विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वंकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बोध होईल. समस्या मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असोत, त्यांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो हेही तुमच्या लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विशिष्ट दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो की वयाबरोबर आपला दृष्टिकोन विकसित होत जातो? आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकांवर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. पहिले, वातावरण. दुसरा, अनुभव. तिसरे, शिक्षण. आता त्यांचा स्वतंत्रपणे विचार करूया. पहिले, वातावरण. आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात. घर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव. शाळा, समवयस्क मित्रांचा प्रभाव. ऑफिस, सहाय्य करणारे किंवा केवळ चुकाच काढणारे वरिष्ठ. प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, चित्रपट. सांस्कृतिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती,
या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवितात. घर, ऑफिस, देश प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वच जण आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात. पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभवही येतो. तेथील प्रत्येकजण मख्ख व उद्धट असतो. एखाद्या घरातील मुले, आईवडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी, मर्यादशील आणि एकमेकांसाठी जीव टाकणारी असतात. तर काही घरांत माणसे कुत्र्या मांजरासारखी सतत भांडत असतात. ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळमार्गी असते, तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात याच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते. अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. चांगल्या वातावरणात सामान्य कर्मचारी देखील कार्यक्षमता वाढून काम करतो, पण वाईट वातावरणात चांगला कर्मचारीसुद्धा आपली कार्यक्षमता हरवून बसतो. कोणत्याही ठिकाणी संस्कृती ही वरून खाली झिरपत जाते, खालून वर चढत जात नाही. म्हणून आपण स्वतःसाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचे वातावरण तयार केले आहे याचे सिंहावलोकन केले पाहिजे. नकारात्मक वातावरणात सकारात्मक वर्तनाची अपेक्षा कशी करता येईल? कायद्याचा अभाव हाच जेथे कायदा बनतो तेथे सरळमार्गी नागरिक देखील परिस्थितीने भामटे, अप्रामाणिक आणि चोर बनतात. म्हणून परिस्थितीचे मूल्यमापन करून स्वतःचे व इतरांचे आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नाला तात्काळ लागणेच इष्ट होय. दुसरा घटक, अनुभव. माणसे व घटना याविषयीच्या अनुभवानुसार आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिले तर सकारात्मक अनुभव येतो. तिसरा घटक, शिक्षण. येथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. येथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो. त्याच्या दूरगामी परिणामांची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्या सभोवती पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण असुसलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्यसंपन्न असणं नव्हे. त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ती आशावादी दृष्टीने पाहतात. सकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारमाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे. हे फायदे सहज लक्षात घेण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ होते. मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते. समस्यांचे निराकरण होते. गुणवत्ता वाढते. सलोख्याचे खेळीमेळीचे वातावरण तयार होते. निष्ठा निर्माण होते. नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिराईक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. जीवन ही एक मूलतः अडथळ्यांची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय, वैवाहिक संबंध देखील टिकवणं जड जातं. नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कडवटपणा, नाराजी, निरुद्देश जीवन, अनारोग्य, स्वतःसाठी आणि इतरांसाठी मानसिक ताण. अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोडणे बनतात.
त्यांना नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरता सीमित राहत नाही, तो भावी पिढ्यांनाही नडतो. आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण का सुधार करत नाही? घडणारा कोणताही बदल चटकन न स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते. बदल हा नेहमीच अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असला तरी बदल हा तणावपूर्वक असतो. म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता राहते की बदल जरी चांगल्यासाठी असला तरी आपण त्याला नको म्हणत राहतो. आपण आपल्या नकारात्मक भूमिकेतच अडकून राहतो. चार्ल्स डिकन्सनने एका कैद्याला लिहिले आहे, या कैद्याला बरीच वर्ष अंधार कोठडीत ठेवलं होतं. शिक्षा संपल्यावर त्याला त्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर जगाच्या उजेडात आणण्यात आलं. बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला. या नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला की त्याने मला पुन्हा कोठडीत न्या, या उजेडाचा मला त्रास होतोय असं म्हटलं. स्वातंत्र्य आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी, साखळदंड आणि अंधार याचं बंदिस्त जग अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग. आपल्या स्वभावाची व वृत्तीची जडणघडण होते त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणणे फार सोपे व हितकर असते. पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. अशा दृष्टिकोनात बदल घडून आणता येतो. अर्थात हा बदल घडून आणणे सोपे नसते. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकविण्यासाठी पुढील मार्गांचा अवलंब करावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोनामागील तत्त्वांची जाणीव ठेवणे, सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प करणे, या सर्व तत्त्वांचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे. एक जबाबदार प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? आपल्या सभोवताली परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल? खरे तर यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो. जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारावीच लागते. स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभोवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनानं, सकारात्मक विचारानं करणं हे तर आपल्याच हातात असतं. एक प्रौढ, जबाबदार व्यक्ती म्हणून आपले वर्तन आणि कृती यांची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपल्या अपयशाचं खापर आपले आईवडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाचे जोखड फेकून दिले पाहिजे. आपण मुख्य प्रवाहात सामील झालं पाहिजे. आपल्या सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टींचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआपच सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटत असेल तर पुढील प्रमाणे पावलं टाकणं गरजेचं आहे. पहिले पाऊल, दृष्टिकोन बदला, सकारात्मकतेचा शोध घ्या. दृष्टिकोन बदला, सकारात्मकतेचा शोध घ्या. जीवनातील सकारात्मक गोष्टींचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा घटना यामधील दोष, वैगुण्ये पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याची सवय आपल्या मनाला लागलेली असते. त्यामुळे चांगल्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोषच आढळतील. आपल्यापैकी बहुतेकांना आपण ज्याचा शोध घेतो तेच सापडतं. मैत्री, सुख आणि सकारात्मकता यांची कामना करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी भांडरच लिहिलेलं असतं. नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी उदासीनताच असते. मात्र एक इशारा इथं द्यावासा वाटतो. सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषांकडे दुर्लक्ष करणं नव्हे. सोन्याचा शोध. गोष्ट. अँड्र्यू कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठं कामं करू लागला. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याच्या कामाचा व्याप एवढा वाढला की एकावेळी अनेक कोट्यधीश त्याच्यासाठी काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशाप्रकारे संबंध ठेवता? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं होय. 1 अंश सोने मिळवण्यासाठी
कित्येक टन माती दूर करावी लागते. पण खोदकाम करताना तुम्ही मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन कसा असावा तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीतील दोषच काढायचं ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार आहात. अँड्र्यू कार्नेगीच्या उत्तरात फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं सकारात्मक असं जे असतं ते पुरेसं स्पष्ट असत नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण चांगलं बघायचं विसरूनच जातो. कोणीतरी म्हटलंय की अगदी बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतं. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनावरी दगडमाती बाजूला करावी लागते. पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, दगडमातीसाठी नाही. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक नेहमीच टीका करतात. काही माणसं काही झालं तरी ती टीकाच करतात. तुम्ही कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्ध बाजूलाच असणार. अशी माणसं टीकेतूनच आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार असल्याच्या थाटात ते टीका करत असतात. ते प्रत्येक माणसाला आणि कोणत्याही परिस्थितीला दोष देतात. अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि कार्यालयात आढळतील. ते जिथं तिथं दोष शोधतात आणि परिस्थिती कशी वाईट आहे याची दवंडी पिटत राहतात. ते आपल्या समस्यांबद्दल सगळ्या जगाला दोष देतात. अशा लोकांना काम खराबे हेच नाव योग्य. ते हॉटेलात जातात, चहा कॉफीत स्वतःला बुडवतात, सिगारेटी ओढतात. का तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. प्लेग साथीसारखा हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात आणि या सर्वांतून नकारात्मकच निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. ते पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळीही होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती. आणि योग काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले की ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोवृत्ती. काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. गोष्ट एक होता शिकारी. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आपल्या या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिलं. त्यांनी काही बदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करील असं शिकाऱ्याला वाटलं, पण मित्राने काहीच विचारलं नाही. घरी परत येताना शिकाऱ्याने विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिलं, होय, एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या नसतील तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार याची चिंता त्यांना असते. आयुष्याचा बराचसा काळ ते कुरकुर करण्यात घालवतात. अंधार किती पडला आहे हे पाहण्यासाठी दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तढे नेहमी शोधित बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याच आपण आजारी पडू अशी भीती त्यांना त्रास देते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करूनच थांबत नाहीत, तर समोरच्या गोष्टीही बिघडवून टाकतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते.
आनंददायी गोष्टींकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटींचाच हिशेब करतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. आशावादी कोणाला म्हणावे? आशावादी कोणाला म्हणावे? खालील वर्णन आशावादी लोकांना तंतोतंत लागू पडते. मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनःशांती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसाशी आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्याच्या यशाबाबतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत हसतमुखाने करा. स्वयंसुधारणेसाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही इतके मोठे बना आणि इतके उमद्या मनाचे व्हा की क्षुद्र संताप, राग, लोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावून घ्या. आपल्यापैकी प्रत्येकाला काम उद्यावर टाकण्याची खोड असते. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाचीच वेळ आली आहे. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीच लागते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळेच होतो. कुठलंही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भगदाड पडलेली गळकी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करता त्याचा ग्रंथ आटोपला. जेम्स अल्बरी. मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असा म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो. शिक्षण संपल्यावर हीच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची समजूत असते. नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारं आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेलंय. मी विचार करतोय, विश्लेषण करतोय असे मोठमोठे शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्यांचा विचार चालूच असतो. विश्लेषणही चालूच असते. विश्लेषणाच्या किंवा विचारांच्या अर्धांगवायूने आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात, मी तयारी करतो आहे. 1 महिना जातो, 6 महिने त्यांची तयारी चालूच असते. सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते सबबी सांगतच राहतात. आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे. तुम्ही कुठल्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहात हे महत्त्वाचे नसते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो. आपल्या अस्तित्वाच्या स्थळकाळाविषयी काय म्हणता येईल? आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नाचे उत्तर होय. हा आत्ताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असे नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं नव्हे काय? सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याच्या सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा. त्वरित कृती. आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं असतं, मी असं करायला हवं होतं, मी ते करू शकलो असतो, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. बेंजामिन फ्रँकलिन. एक गोष्ट
निश्चित, दिरंगाई करण्याचा कितीही मोह असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाहीत. मी हे काम कधीतरी करीन असं म्हणणारा माणूस ते काम कधीच करू शकत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधीच सर्व काही अलबेल असेल, ट्रॅफिकचे सर्व हिरवे सिग्नल पडलेले असतील अशीही अपेक्षा करतात. पण असं कधीच घडत नाही आणि सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात. ही मोठी दुःखाची गोष्ट होय. म्हणून दिरंगाई करणे थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आत्तापासून टाळा. कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. आयुष्यात जे मिळाले त्याचा विचार करा. अडचणींचा पाढा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे अंधा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली अशा कथा आपण ऐकतो. पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग व अंध व्यक्तींची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक याला तयार होतील. ते आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे त्याकडे दुर्लक्ष करतात. खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखांची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. माझ्या म्हणण्याचा असा गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचविण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावलात असे होईल. एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टरची ही गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे ही प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते. त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते, म्हणजे दारू. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरे गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्या गांडुळाचं विघटन झालं. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरने त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंत होणार नाहीत. त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता? अर्थातच नाही. एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचे हे एक उदाहरण आहे. म्हणजेच जे सांगितलं जातंय ते आपण ऐकत नाही, त्यातलं आपल्याला सोयीस्कर तेवढंच ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. आपणाकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारख्या असतात. आपण या गुप्त खजिन्याचा विचार करावा. सतत शिकत राहा. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळांतून व महाविद्यालयांतूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्रांच्या निमित्ताने अनेक देशांत जातो. श्रोत्यांना माझा खरा प्रश्न असतो, शाळा व महाविद्यालये यातून आपल्याला खरोखरच शिक्षण मिळतं का? काही लोकांना मिळतं पण बहुतेकांना मिळत नाही असं उत्तर श्रोते देतात. शाळा कॉलेजांतून भरपूर माहिती मिळते. अर्थात शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याबरोबरच शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो, तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो. खरे म्हणजे मनावर सुसंस्कार न करू शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते. आपली कार्यालये, घरदार, स्वतंत्र सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजाचाच पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवा. त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता यांचा संस्कार करणाऱ्या साक्षरतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यांसारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण होय. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्य शिक्षण अधिक गरजेचं असतं. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या माणसापेक्षा चारित्र्यसंपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असं मला वाटतं. चारित्र्य आणि नैतिक मूल्ये यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत, कारण यावेळी मुलाच्या मनाची पाटी कोरी असते. मूल्यहीन शिक्षण. खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन्ही घटकांना प्रशिक्षित करतं.
एखादा अशिक्षित चोर मालगाडीतील माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच हडप करू शकेल. सध्याची विद्यापीठे अतिकुशल पण असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणांच्या पुढे जीवनमूल्यांची चौकट ठेवली जात नाही. खरं म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. स्टीव्हन म्युलर, प्रेसिडेंट, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी. आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं. फार ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिकण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिकणं. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्यरहित संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. शिक्षणाने निर्णय क्षमता येतेच असे नाही. गोष्ट रस्त्याच्या कडेला सामोसे विकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्रे वाचत नसे. तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकत नसे. आणि त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसे. पण रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्याने त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला. तो नुकताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटले, आता मोठी मंदी येणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? वडिलांनी उत्तर दिले, नाही, पण तू मला समजावून सांग. चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहूनही खराब आहे. या कठीण काळासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे. आपला मुलगा उच्चशिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्वच तऱ्हेचं ज्ञान मिळवतो, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असता असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून सामोसे बनविण्याचं प्रमाण कमी केलं. दुकानावरील पाटी काढून टाकली. हळूहळू त्यांचे गिराईक कमी होत गेले. विक्री कमी होऊ लागली. तेव्हा तो माणूस मुलाला म्हणाला, तुझंच बरोबर होतं, खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस, हे फार छान झालं. मित्रमैत्रिणींनो, ऐकत रहा मराठी ऑडिओ बुक यश तुमच्या हातात. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.